नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी गेली 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5,000 मुलांना बेलाचं रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो. बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागवलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे. तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा. त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत. आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार. आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नये. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही. पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही. तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका. माणसं